पाहू शकता की मस्त आपल्या कटाला मस्त तरी सुटली आहे. तर यातच आपण टाकूया आता थोडीशी कोथिंबीर. तर कटाच्या आमटीसाठी आपल्याला हवं आहे सुकं खोबरं. मी हे दीड वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. 2 मोठे कांदे घेतले आहेत, कोथिंबीर आणि छोटूसं एवढूसं वाटी ओलं खोबरं, 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा अद्रकचा. तर आपण हे सर्व जिन्नस आता भाजून घेऊया. तर कढईमध्ये मी आता टाकून येणार आहे 1 चमचा तेल. आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आणि यामध्येच मी टाकणार आहे सुकं खोबरं. सुकं खोबरं लवकर परतून होतं, त्यामुळे ते लवकर आधी भाजून घ्यायचं, म्हणजे भाजून ते साईडला काढायचं. आणि मी आमटी थोडी जास्तच बनवणार आहे, त्यामुळे मी खोबरं थोडं जास्तच घेतलं आहे. तुम्ही तुमच्या किती लोक आहेत त्याच्या हिशोबाने तुमच्या अंदाजानेही येऊ शकता. मी माझ्या अंदाजी लाईक घरामध्ये मनस्वीला खूप असं हे आवडते, आमटी आवडते. आमच्या घरामध्येही भरपूर जणांना आवडते, त्यामुळे मी थोडी जास्तच केली आहे. इथे हे खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपलं खोबरं ब्राऊन व्हायला लागलं आहे. ते खोबरं चांगलं भाजून झालं, त्याला काढून घ्यायचं आहे. ठिकाणी मी सुकं खोबरं काढून घेतलं आहे. त्यामध्ये आपण परत 1 चमचा तेल घालून घेऊया. थोडंसं तेल घालूया, कारण ह्याच्यात आपण आता थोडंसं ओलं खोबरं भाजून घेणार आहोत. आणि आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं ओलं खोबरंही हलकंसं ब्राऊन झालं आहे. आणि आता ह्याला आपण काढून घेऊयात, थंड होण्यासाठी ठेवूयात. काही राहिले आहे थोडेसे भाजण्यासाठी, पण हरकत नाही, कारण आपण मसाला परत तसं पण चांगला फ्राय करूनच येणार आहे. तर ही झालं आहे आपल्याला हवा तसा. मी आता ओलं खोबरंही काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तेल घालणार आहे आणि थोडंसं अद्रक लसूण थोडंसं हे करणार आहे, भाजून घेणार आहे. थोडंसं फ्राय करून घेणार आहोत अद्रक लसणाला.
ह्यामध्येच आपण आता कांदा घालून घेणार आहोत आपला. कांदा चांगला हलका ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाले आपण जेवढे भाजू ना तेवढं आपल्या आमटीला छान चव येते, म्हणून मसाले आपण चांगले भाजून घ्यायचे आहे. आणि ह्या ठिकाणी आपला कांदा ब्राऊन झाला आहे, हलका ब्राऊन झाला आहे, पण ह्याला अजून ब्राऊन करायचं आहे आपल्याला. अजून थोडा वेळ ठेवूया. आता इथे तुम्ही पाहू शकता की आपला कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे. त्याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर मी हा कांदा काढून घेते. हा कांदा मी काढून घेते आणि ह्या ठिकाणी आता आपण कोथिंबीर टाकून थोडीशी फ्राय करून घेऊया, जेणेकरून सर्व काही जे तेल असेल कढईचं ते कोथिंबीरला लागून जाईल. कोथिंबीर मी ही दांड्यात संगतीच घेतली आहे, त्याची जी काडी आहेत त्याच्या संगतीच घेतल्या आहेत, कारण हा तसाच आपल्याला एनिवेज आपल्याला त्याला वाटूनच काढायचं आहे. तर ही झाली आहे, तर हिलाही काढून घेऊया. तिथे सर्व काढून घेतलं, एकत्रच काढलं आहे सर्व. मी सर्व एकत्रच काढलं आहे आणि आता ह्याला सगळंच मसाल्यांना आपण थंड करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये काढून घेऊयात. त्याचबरोबर मी घेतले आहे 2 चमचे धने, अख्खे धने. ह्यालाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी कढई तेलामध्ये नाही भाजणार आहे, तर ह्याला मी तव्यामध्ये भाजणार आहे, कारण कढईमध्ये मी ऑलरेडी तेल टाकलेलं आहे आणि मला हे तेलात नाही भाजायचं आहे, मला सुके भाजायचं आहे. तर ह्याला मी तव्यावर भाजून घेते. तुमच्याकडे धने नसले तरीही चालेल, तुम्ही धने पावडर त्याच्यात टाकू शकता. माझ्याकडे धने होते तर मी ते घेतले आहेत. धने आपले भाजून झाले. जेव्हा धन्यांचा आवाज येतो ना असा टकटक दिसत असेल तुम्हाला, तर समजायचं धने झालेले आहेत. करूया गॅस बंद आणि ह्यालाही मी काढून घेते. आपले हे सर्व मसाले आता थंड झाले आहेत आणि आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. आणि आता आपल्याला फोडणीसाठी काय काय हवं असणार आहे, तर फोडणीसाठी आपल्याला हवं आहे लाल तिखट मसाला, हळद, धने पावडर. मी धने टाकले आहेत, पण थोडीशी तरीही देखील मी थोडं धने पावडर टाकणार आहे. कांदा लसूण मसाला, जिरे आणि कढीपत्ता. तर हे सर्व आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे. आपल्याला कटाच्या आमटीसाठी थोडं तेल जास्तच लागतं, तर थोडं तेल मी टाकलं आहे. 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. आपण भाजून घेतलं होते त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे. तर कढईमध्ये आपलं तेल तापलेलं आहे. तर ह्याच्यात आपण टाकूया थोडेसे जिरे, जिऱ्याला आपल्याला चांगलं तडतडायला द्यायचं आहे.
जिरं आपलं तडतडलं होतं त्याच्यामध्ये मी टाकलं आहे कढीपत्ता आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, एवढा कांदा लसूण मसाला मी पूर्णच टाकणार आहे आणि लाल तिखट. मला थोडं झणझणीत हवं आहे म्हणून मी हे लाल तिखट 3 चमचे टाकणार आहे आणि ह्याला चांगला मसाला तेलामध्ये छान भाजून घेणार आहे. मसाला आपला भाजला आहे तर ह्यातच आपण टाकणार आहोत वाटण केलेलं आपलं वाटण. आणि ह्याला मसाल्याला चांगला तेल येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे आपला मसाला चांगला फ्राय होतो आहे. तुम्ही बघू शकता की तर कढई मसाल्याला सोडायला लागली आहे. तो मसाला एक असा साईडला होतो आहे. तरी अजून आपल्याला थोडंसं आणि फ्राय करायचं जेणेकरून आपला हा मसाला आहे जो साईडला तेल सोडवायला स्टार्ट न कर. आता सध्या चालू झालं आहे मसाल्याला तेल सोडणं, पण तरी देखील अजून हवं तसं नाही झालं आहे. त्याला अजून आपण थोडं फ्राय करूया. आपला हा कट आहे जो मी काढून ठेवला आहे त्याला मी थंडा झाला तर थोडासा गरम करते कारण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्या स्टेजमध्ये आपण थोडं टाकून घेऊया मीठ तुमच्या टेस्टच्या हिशोबाने आणि ह्याला चांगलं हलवून घेऊयात. तुम्ही बघू शकता की आता मसाल्यामधून तेल बाहेर यायला लागलं आहे. दिसत आहे मसाला आता तेल सोडायला लागला आहे. दिसत आहे इथे तेल वेगळं आलं झालं आहे. इथे बघा बघू शकतात आता तेल सुटायला लागलं आहे. पूर्णपणे तेल निघतं आहे. हे बघा दिसतं आहे मसाला चांगल्या प्रकारे तेल सोडत आहे. जेव्हा ह्या प्रकारे तेल सोडायला लागतो ना आपला मसाला तर समजायचा की आपला मसाला परफेक्ट फ्राय झालेला आहे. त्या टायमाला तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. मी आता माझं कट आहे तो काढून ठेवला होता तो ॲड करणार आहे आणि ह्याच्यानंतर मला जर पाणी हवं असेल तर ते मी गरमच टाकणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही पाणी नेहमी जेव्हाही याच्यामध्ये ॲड करणार आहात तर ह्याच्यामध्ये पाणी तुम्ही गरमच टाका. तर ह्या ठिकाणी मी सर्व कट टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता इथे तुम्ही बघू शकताय की याची माझं कटाची आमटी एवढी घट्ट आहे. मला ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी लागणार आहे तर त्याच्यासाठी थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे. मी मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी गरम करून त्यात टाकणार आहे. त्याला उकड येऊ देणार आहे. कटाची आमटी फार काही घट्ट नसते ती पातळच असते पण माझी थोडी घट्ट झाली आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करणार आहे.
आता बघू शकता इथे आपलं पाणी बॉईल झालं आहे. तर हेच पाणी मी इथे टाकणार आहे. आता हे पाणी उकळलं आहे आणि आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात. तर बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी. आता हे परफेक्ट झालेलं आहे आणि मला एवढंच हवं आहे पातळ. आणि आता आपण चांगली उकळ काढून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं हे कटाची आमटी चांगली उकळत आहे. जशी उकळेल नाही तसं याचं तरी बाहेर निघायचं आहे. तर अजून हिला उकळायला हवी आहे. तुम्ही बघू शकता तरी सुटलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की मस्त तरी सुटलेली आहे आपल्या आमटीला. तर या ठिकाणी मी गॅस बंद करणार आहे आणि सर्विंग करण्यासाठी काढून घेणार आहे. आणि ह्या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तर आपली कटाची आमटी तयार आहे. तुम्ही पाहू शकता की मस्त आपल्या कटाला मस्त तरी सुटली आहे. तर यातच आपण टाकूया आता थोडीशी कोथिंबीर. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा.